गरमागरम दुधामध्ये जर आपण एक वाटी तीळ घातले तर असा मस्त भन्नाट पदार्थ तयार होतो की तुमचा विश्वासही बसणार नाही की आपण घरी तयार केला आहे. आज आपण गरमागरम दुधामध्ये तीळ टाकून हा तिळाचा मिल्ककेक तयार करणार आहोत. अप्रतिम होतो. घरामध्ये काही वृद्ध लोक असतील, तिळाचे पापड, तिळाची चिक्की किंवा असे कडक असलेले तिळगुळाचे लाडू जर त्यांना खाता येत नसतील तर त्यांच्यासाठी ही रेसिपी एकदम परफेक्ट आहे. अगदी ओठांनीही तुटेल, तोंडात टाकताच विरघळेल असा हा तिळाचा मिल्ककेक तयार होतो. खूप जास्त सोपी रेसिपी आहे. अगदी 10 ते 15 मिनिटात तयार होते. चला मग सुरुवात करूया. ज्या कुठल्या भांड्यामध्ये, टिनमध्ये आपल्याला हा मिल्ककेक सेट करायचा आहे त्याला थोडंसं तुपाचा हात लावून घ्यायचा आहे. तर मी इथे एक स्टीलची प्लेट घेतलेली आहे. याऐवजी कुठलंही उंच जास्त हाईट असलेलं भांडंसुद्धा तुम्ही वापरू शकता. तूप लावल्यानंतर त्यावरती मी भरपूर असे पांढरे तीळ घातलेले आहेत. याऐवजी तुम्ही पिस्त्याचे काप, काजू बदाम किंवा मग जे कुठले ड्रायफ्रूट्स तुम्हाला बर्फीवरती हवेत ते इथे घालू शकता. त्यानंतर आपण गॅसवरती पॅन ठेवलेला आहे. पॅनमध्ये 1 वाटी तीळ आपण सुरुवातीला भाजून घेणार आहोत. तर या अगोदर तुम्ही भरपूर तिळगुळाचे लाडू किंवा तिळगुळाची चिक्की, तिळाची बर्फी, तिळाच्या वड्या असे भरपूर पदार्थ खाल्ले असतील, केले असतील. पण आजचा जो पदार्थ आहे टोटली नवीन आहे रेसिपी. खात्रीने सांगते, यापूर्वी तुम्ही अशा पद्धतीचा मिल्ककेक तिळापासून बनवलेला कधीच खाल्ला नसेल. नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. 5 ते 6 मिनिटानंतर मंद गॅसवरती तीळ छान मस्तपैकी खरपूस भाजून तयार आहेत. त्यानंतर त्याच पॅनमध्ये आपण पाव वाटी किंवा मुठभर असे शेंगदाणे इथे भाजून घेणार आहोत. तर शेंगदाण्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त तुमच्या आवडीप्रमाणे ठेवू शकता. पण मी इथे पाव वाटी शेंगदाणे मस्त मंद गॅसवरती छान डाग पडेपर्यंत भाजून घेतलेले आहेत. थंड झाल्यानंतर या शेंगदाण्याची सालंसुद्धा मी काढून घेणार आहे. तर आता गरम आहेत, एका प्लेटमध्ये काढून घेऊया. त्यानंतर आता आपण इथे थंड झालेले जे तीळ आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया. त्यासोबतच जे शेंगदाणे आपण भाजून घेतले त्याची सालंसुद्धा काढून घेतली आहे, ते सुद्धा याच्यामध्ये घातलेले आहेत. तीळ, शेंगदाणे किंवा याच्यामध्ये जे आपण घालणार आहे ते अजिबात गरम असायला नको याची काळजी घ्यायची आहे. त्यानंतर आपण इथे 1 वाटी भरून मिल्क पावडर घेतली आहे. 8 ते 10 मी इथे काजू घेतलेले आहेत. आणि त्यानंतर आपल्याला मिक्सरला छान याची फाईन अशी पावडर तयार करायची आहे. फक्त आपल्याला मिक्सर चालू बंद करत याची पावडर करायची आहे. मिक्सर चालू एकदमच ठेवून याची पावडर करू नका, नाहीतर मग याच्यातून ऑइल रिलीज होतं आणि आपलं मिश्रण जे आहे ते खूप जास्त तेल सोडतं. त्यानंतर आपण त्याच पॅनमध्ये 1 वाटी भरून दूध घातलेलं आहे. दुधामध्ये आपण इथे 1 वाटी भरून गूळ घातलेला आहे. आता गॅसची फ्लेम इथे बंद आहे, कारण दूध गरम केल्यानंतर मी लगेचच गॅस बंद केलेला होता. तर गरम दूध हलकंसं कोमट झालं की मग आपण याच्यामध्ये गूळ घालूया. गॅसची फ्लेम बंद करूया, कारण उकळत्या दुधामध्ये जर आपण गूळ घातला तर मग दूध बऱ्याचदा फाटण्याची किंवा नासण्याची शक्यता असते. नाही, गॅस इथे बंदच आहे. हलकं कोमट दुधामध्येच आपल्याला इथे गूळ सगळा अशा पद्धतीने विरघळून घ्यायचा आहे. दुधाऐवजी तुम्ही 1 वाटी पाणीसुद्धा वापरू शकता किंवा मग गुळाऐवजी 1 वाटी इथे साखरसुद्धा वापरू शकता. आता गूळ पूर्णपणे विरघळल्यानंतर गॅसची फ्लेम पुन्हा मी ऑन केलेली आहे. त्यानंतर आता हे जे मिश्रण आहे अजिबात खूप जास्त गरम नाही आहे, हलकं कोमट आहे. तेव्हाच आपल्याला इथे तिळाची, त्यासोबत मिल्क पावडर आणि काजू शेंगदाण्याची पावडर जी आपण मिक्सरमध्ये करून घेतली ती याच्यामध्ये सगळी घालून घ्यायची आहे. कारण दूध गरम असल्यानंतर जर आपण हे घातलं तर याच्या गुठळ्या होण्याची शक्यता असते. त्यामुळे लगेचच हे सगळं एकदा आपण मिक्स करून घेऊया, म्हणजे याच्यामध्ये अजिबात गाठी होणार नाही. तर आता अर्धी रेसिपी जवळपास तुम्ही मंडळी बघत आलेले आहात. तर खरं खरं सांगा, मला ही रेसिपी तुम्ही कधी यापूर्वी ट्राय केली आहे का? किंवा अशा पद्धतीचा तिळाचा मिल्ककेक बनवला आहे का? तुम्ही ही अशा पद्धतीची रेसिपी पहिल्यांदा बघताय ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. म्हणजे मला कळेल की आपली रेसिपी तुम्हाला किती जास्त आवडली आहे किंवा किती जणांना ही रेसिपी माहीत नाही आहे. तर व्यवस्थितपणे तिळाची पावडर ह्याच्यामध्ये मिक्स झाल्यानंतर आता आपण याच्यामध्ये अर्धा चमचा साजूक तूप घालणार आहोत. आता आपल्याला इथून पुढची सगळी प्रोसेस लो फ्लेमवरती करायची आहे. जसं जसं हे मिल्ककेकचं मिश्रण शिजत जातं तसं हे घट्ट होतं, कढई सोडू लागतं आणि त्यानंतर आपण याच्या मस्तपैकी वड्या करू शकतो. तर 6 ते 7 मिनटं आपण याला लो टू मिडियम फ्लेमवरती असंच शिजवून घेणार आहोत. नंतर आपल्या मिल्ककेकला छान असा रंग येण्यासाठी मी इथे फक्त चिमूटभर खाण्याचा केशरी रंग घातलेला आहे. जर तुम्हाला इथे रंग घालायचा नसेल तर पूर्णपणे तुम्ही इथे स्किप करू शकता किंवा मग चिमूटभर हळद घातली तरी काही हरकत नाही. तर अशा पद्धतीने रंगसुद्धा याच्यामध्ये व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया. आणि आपलं मिश्रण बघू शकता आधीपेक्षा बऱ्यापैकी घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. अजून 3 ते 4 मिनटानंतरची कन्सिस्टन्सी दाखवते. अशा पद्धतीने सगळं मिश्रण कढई सोडू लागतं. त्यानंतर याच्यामध्ये 1 चमचा भरून मी भाजलेले तीळ घातलेले आहेत. अशा पद्धतीने तीळ घातले की मस्त खाताना एक क्रंच येतो आणि छान टेक्स्चर येतं आपल्या मिल्ककेकला. तसंही या तिळाच्या मिल्ककेकला सेम मार्केटमध्ये जसा आपला दुधाचा मिल्ककेक मिळतो
पद्धतीचं रवाळ दाणेदार टेक्स्चर येतं. तर आता आपला मिल्क केक पूर्णपणे तयार झाला आहे की नाही हे चेक करण्यासाठी असा एक छोटासा बॉल मिश्रणाचा करून बघायचा. अजिबात हाताला चिकटला नाही असं झालं की समजून जायचं आपलं मिल्क केकसाठीचं मिश्रण तयार आहे. कढई सोडू लागलेला आहे, अजिबात कढईला चिकटत नाही आहे. तर लगेचच आपण तूप लावलेल्या प्लेटमध्ये हे जे सगळं मिश्रण आहे ते अशा पद्धतीने पसरवून घेऊया. तुम्हाला ज्या आकारात हव्या त्या आकारात तुम्ही या मिल्क केकच्या वड्या तयार करू शकता, याला कट करू शकता. आता मिश्रण खूप जास्त गरम आहे, आपण अशा पद्धतीने थापून घेऊया. प्लेटमध्ये मी थोड्याशा पातळ अशा याच्या स्लायसेस किंवा तुकडे करणार आहे. त्यानंतर आपण वरतून सुद्धा भरपूर असे तीळ घालणार आहोत, म्हणजे आपला मिल्क केक जो आहे दिसायला फार सुंदर दिसतो. आणि जर तुमच्याकडे वेळ असेल तर बाहेर रूम टेम्परेचरवरती छान 1 तासभरासाठी असंच ठेवून द्या. थंड झाला की मग नंतर आपण याच्या वड्या पाडू शकतो. किंवा मग वेळ नसेल तर फ्रीजमध्ये याला 20 ते 25 मिनिटासाठी सेट करायला ठेवा. त्यानंतरसुद्धा लगेचच तुम्ही याच्या वड्या पाडू शकता. मी याला बाहेरच असंच रूम टेम्परेचरवरती 1 तासाभरासाठी असंच ठेवून दिलेलं होतं. तर आता मस्तपैकी आपला मिल्क केक इथे तयार झालेला आहे, सेट झालेला आहे. तर याच्या वड्या कट करून घेतलेल्या आहे. एक तुकडा तुम्हाला इथे कट करून दाखवते, बघू शकता. एकदम सॉफ्ट, तोंडात टाकताच विरघळणारा हा मिल्क केक तयार होतो. तर घरामध्ये लहान मुलं असतील किंवा मग वृद्ध मंडळी असेल तर त्यांच्यासाठी एकदम परफेक्ट अशी रेसिपी आहे. अतिशय झटपट तयार होते, कमी साहित्यात तयार होते. तर तुम्हीसुद्धा नेहमीचे तेच तिळगुळाचे लाडू, तिळगुळाची चिक्की किंवा तिळगुळाची बर्फी वड्या खाऊन कंटाळला असाल, नवीन काहीतरी बनवायचं असेल तर ही तिळगुळाच्या मिल्क केकची रेसिपी नक्की ट्राय करा. बनवायला खूप जास्त सोपी आहे. जर तुम्हाला वड्या पाडायच्या नसतील तर छोट्या छोट्या आकारातले गोल गोल असे लाडू बनवले तरी काहीच हरकत नाही. पण ही रेसिपी नक्की ट्राय करा. चवीला खूप जास्त छान लागते. वेगळं दाणेदार असं याला टेक्स्चर येतं. तर नक्की रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आजची रेसिपी कशी वाटली. रेसिपी जर मनापासून आवडली असेल तर मनापासून लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी चविष्ट महाराष्ट्र आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.